Good morning, students. शुभ प्रभात. आपण बरेच दिवस म्हणजे गेली 6 महिने इंग्रजी वाङ्मयाच्या काही बाबींचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये वी हॅव स्टडीड शॉर्ट स्टोरीज. लघुकथा आपण गेल्या टर्ममध्ये पाहिलेल्या आहेत. वी हॅव स्टडीड कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ शॉर्ट स्टोरी. लघुकथेची लक्षणं बघितली. And we have studied quite a few number of short stories आणि काही लघुकथा आपण अभ्यासलेल्या आहेत. To take the journey ahead, हा प्रवास पुढे नेण्यासाठी in second term we are introduced to another form of literature which is called poetry. Poetry is old form. It started with language itself. Poetic expression has a long history. कवितेला लांब दीर्घ इतिहास आहे. आणि as you grow up and progress in the study of literature, तुम्ही वाढाल जसे आणि कवितेचा अभ्यास करण्याची प्रोग्रेस जशी होत जाईल, you will come to know that poetry is a finer thread of civilization or a silk thread of our civilization. जसं तुम्ही वाचत जाल तसं तुमच्या लक्षात येईल की कविता हा एक रेशमी धागा आहे. But this understanding about poetry is deep understanding. Today, we are going to learn in its primary stage, phase 1. आपले म्हणून phase 1 मध्ये आपण शिकणार आहोत. So what are we going to learn in the first phase? We are going to learn about लिरिक. आपण कशाबद्दल विचार करणार आहोत? लिरिक बद्दल विचार करणार आहोत. सो स्ट्रेट इन मराठी, हाऊ डज इट ट्रान्सलेट? मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो? दिस इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द टॉपिक विच वी आर गोइंग टू डिस्कस. आपण जो अभ्यासणार आहोत तो टॉपिक अभ्यासत असताना तो समजण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मराठीमधून सुद्धा समजल्या पाहिजेत. त्यामध्ये हे लिरिक आहे विच इज कॉल्ड भावगीत. व्हॉट इज इट कॉल्ड? भावगीत. नाव यू सी इन वर्ड भावगीत देअर इज डिव्हिजन. या शब्दामध्ये एक डिव्हिजन आहे. So there are two parts. One is bhav and another one is geet. The composition of a lyric consists of these two aspects. One is bhav and another one is geet. याचं जे कंपोजिशन आहे, याची जी बांधणी आहे, त्याच्यामध्ये दोन घटक असतात. एक घटक म्हणजे भाव आणि दुसरा घटक म्हणजे ते गीत असतं. Let us understand this Bhavagit first. So in Bhavagit, there is Bhava means emotion and Geet means song. Okay. The song which has emotion is Bhavagit, is lyric. Superficial meaning of this term, वरवरचा अर्थ, is an emotional song. Okay, now song is something different and emotion are different, something different, and you understand it आणि तुम्हाला ते समजतात. To quote few
अभंग. In abhanga, the emotions of the speaker about spiritual aspects of life are expressed. अभंगामध्ये व्यक्तीच्या आध्यात्मिक बाबीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या जातात. ॲज इन द सॉन्ग, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. In this song, Tukaram's feelings about nature, his deep attachment with nature is expressed. This emotion is expressed in a rhythmic way so that it can be sung. Any emotion, when it is sung, it has greater appeal. गायची का तर गायल्यानंतर त्याची एक अपील असते आणि इट कॅन अट्रॅक्ट अटेन्शन ऑफ अ स्पीकर, रीडर और लिसनर, ऐकणाऱ्याचं अटेन्शन. तर हे भावगीत आहे. इट इज लिरिक. किंवा दुसरे एक प्रकार असतो गाण्याचा की जो एकटा म्हटलो, एकट्याच्या भावना असतात, पण कलेक्टिव्ह भावना असतात. जे अभंगामध्ये बघा, अभंगामध्ये काही ओळी म्हणतात आणि नंतर काही ओळी सगळे एकत्र असलेले म्हणतात. सगळे एकत्र असलेले गाणं जे म्हणतात त्याला कोरिक सॉन्ग म्हणतात. त्याला कसलं सॉन्ग म्हणतात? कोरिक सॉन्ग म्हणतात. म्हणजे गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, हे जे गाणं आहे हे एकट्यानं म्हणून नाही, ते बरेच लोक ज्यावेळी एकूण म्हणतात, म्हणजे कोरसनं म्हटलं जातात, त्याला कोरिक सॉन्ग म्हणतात. ओरिजिनली इन ऑल सिव्हिलायझेशन द प्रेयर टू द गॉड वॉज संग इन द कोरिक फॉर्म. पीपल गॅदर्ड इन ए temple and they sang song to the accompaniment of musical instrument as a service to God, as a prayer to God. देवाला केलेली आराधना म्हणून अशा प्रकारची भजनं म्हणली जायची. हे जे सगळ्यांनी वारकरी संप्रदायामध्ये तर कोरिक सॉंग्स असतात. तसं इन ओल्ड सिव्हिलायझेशन two types of songs developed. One is choric song and the another one is lyric song. पहिलं गाणं कसलं होतं? कोरिक. कोरिक म्हणजे काय? वर्ड कोरिक हॅज कम फ्रॉम कोरस. हा कशापासून शब्द आलेला आहे? कोरस. अँड कोरस मीन्स मेनी पीपल सिंग ॲट ए टाइम. Mostly this choric song is these songs are born in religious prayers. धार्मिक प्रार्थनांमध्ये याचा जन्म झाला. Now choric song is sung by many people. बऱ्याच लोकांनी ते गाणं म्हटलं जातं. And even people dance to the accompaniment of the song. So these are the characteristic qualities of chorus song. Quite contrary to this, याच्या उलट बाजूचं, a song sung by an individual, which contains emotions, ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलनं म्हटलंय त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत. अँड इट कॅन बी संग, आणि जे गायलं जाईल त्याला लिरिक म्हणतात, त्याला भावगीत म्हणतात. So this basic understanding. So there are few examples I will sing for you, and keep these songs in mind when we are studying qualities of this फॉर्म. या फॉर्मच्या क्वालिटी ज्यावेळी आपण अभ्यासतो त्यावेळी आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पर्पजफुली आय विल सिंग
आयदर मराठी और हिंदी सॉन्ग. मी काही जी गाण्याचे मुकडे म्हणणार ते मराठी किंवा हिंदी मधले असतील. बिकॉज यू डू नॉट अंडरस्टँड इंग्लिश. तुम्हाला इंग्रजी समजणार नाही, त्यामुळे इंग्रजी समजणार मग त्यातली भावना समजणं तर अवघड आहे. आणि एक फॉर्म म्हणून या कविता प्रकाराच्या लक्षणावर ज्यावेळी विचार करतो त्यावेळी समजलेली 4 गाणी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे मराठीतलं बघा, काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते, नंदी बैलाचे जोडीले सदाशिव हकालते, सदाशिव हकालते, काटा पायाला रुतते. That kind of song, which is emotional one. The feelings of means this emotional feelings are communicated. Then there is song, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, हाय काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. इन धिस सॉन्ग व्हॉट डू यू फाइंड? या गाण्यामध्ये काय आहे? इट इज फिलॉसॉफिकल. देवालाच प्रश्न विचारला जाते की का दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई. और फ्यू सॉन्ग्स, स्पेशली गझल्स ज्या असतात त्या गझलमध्ये सुद्धा एक विचार, तात्विक विचार आपल्याला मांडलेला दिसतो. होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो, बन जाओ मीत मेरे, संगीत अमर कर दो. Now, the intimate relationship of love is expressed in this song. So, there are songs which talk about रिकबी तटा कुनीताच, वेडात मराठे वीर धावले सात. That is also a song. Or a poem which means Povada of Shivaji Maharaj, or Povada of any hero, local hero. Those Povadas are also of इमोशनल स्ट्रेंथ. त्याच्यामध्ये सुद्धा इमोशन्स असतात. म्हणजे हे जे सॉंग्स आहेत, हे सॉंग आपण ज्यावेळी आपली ही चर्चा पुढे जाईल त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजेत. फ्यू सॉंग्स इफ देअर आर, आय विल कोट देम और आय विल सिंग देम फॉर यू. बट या एक थोडासा विचार करा, या कवितांमध्ये किंवा या गाण्यांमध्ये जी लक्षणं आहेत तीच लक्षणं आपल्याला लिरिक सॉंग्समध्ये असतात. म्हणजे हा सॉन्ग प्रकार, लिरिक हा प्रकार फक्त इंग्रजीमध्ये नाही, इट इज इन ऑल लँग्वेजेस ऑफ वर्ल्ड. जगाच्या सगळ्या भाषेमध्ये, तो मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये आहे, फ्रेंचमध्ये आहे, डचमध्ये आहे, सगळीकडे. अँड द क्वालिटीज आर सेम. क्वालिटीज सुद्धा त्याच्यासारख्या आहेत. सो इफ यू अंडरस्टँड वेल द क्वालिटीज ऑफ भावगीत अँड अप्लाय दोज क्वालिटीज टू द लिरिक फॉर्म, यू वोंट बी मिसिंग. तुम्ही काय तसं चुकणार नाही. म्हणून आय हॅव जस्ट इंट्रोड्यूस्ड दिस टॉपिक इन दिस वे. नाउ ॲज आय टोल्ड यू, तुम्हाला जसं सांगितलं की दिस फॉर्म हॅज लॉंग हिस्ट्री. इट गोज बॅक इवन बिफोर क्राइस्ट, बिफोर AD, बिफोर means 700, 800, means around 3,000-4,000 years before there were songs. As long as we can trace the human civilization, the history of lyric or song may be traced. जेवढं आपण पाठीमागं जाऊ तेवढी याचा इतिहास आपल्याला ट्रेस करता येईल. So the first about song, this word lyric was written by Greek people
who wrote it, Greek writers wrote this song, and when they just sung it in the accompaniment of any musical instrument, एखाद्या वाद्याबरोबर ते गाणं जर म्हटलं तर they called it lyric. Greek people, when did they call it lyric? कधी म्हटले ते लिरिक आहे? They called it lyric when it was said, it was sung to the accompaniment of a musical instrument. Lyre is musical instrument. Lyre म्हणजे काय तर musical instrument. एखाद्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बरोबर जी कविता म्हटली जाईल, जे गाणं म्हटलं जात होतं त्याला लिरिक म्हटलं जायचं. नाव that song may be long song, but now it has evolved. आता ते थोडंसं बदलून आलेलं आहे. And we think nowadays a poem is fairly short, जशी जी लहान असावी. A long poem does exist from becoming a song, from becoming a lyric. It becomes contemplative, it becomes philosophical, it becomes with object in its core, some definite object in its core. तसा विचार केला गेला तर एखादं गाणं ज्यावेळी त्याची मर्यादा सोडून मोठं होतं त्यावेळी त्यातला इंटरेस्ट सुद्धा आपला संपतो. आय हॅड हर्ड अन इंटरव्ह्यू ऑफ कमल हसन. कमल हसन तुम्हाला माहिती असेल, कमल हसन इज ए साऊथ इंडियन ॲक्टर, हिरो, की ज्यांचे बरेचसे हिंदी चित्रपट, तमिळ चित्रपट प्रकाशित झालेले. सो ही टॉक्ड अबाउट सॉन्ग दॅट a song which exceeds the limit of 2 to 3 minutes, 2 ते 3 मिनिटापेक्षाचं लिमिट जे गाणं एक्सीड करतं, त्याच वेळी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हे गाणं म्हणजे इट स्टार्ट्स गिव्हिंग बोरिंग यू, तुम्हाला ते बोर करायला सुरुवात होते. सो द इमोशनल सॉन्ग इज अ शॉर्ट वन बिकॉज दिस काइंड ऑफ थिंग्स, इमोशन्स, our memory, all these things are related with related with our short term memory, our STM. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे एखादं वाक्य वाचत असताना, म्हणजे एक वाक्य सुरुवातीपासून तुम्ही वाचत गेला म्हणजे तर ते वाक्य संपेपर्यंत, म्हणजे त्यातला फुलस्टॉप येईतोपर्यंत, त्याच्यामधला कॉमा किंवा इतर गोष्टी येईतोपर्यंत आपल्याला ज्या गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे आपल्याला कसं लक्षात राहतं, समजा एक आपण वाक्य लिहायला लागलेलो, एक वाक्य आपण वाचायला लागलेलो आहे, त्याचा अर्थ आपल्या कसा लक्षात येतो, तर आपल्या मेंदूला एक कपॅसिटी असते. त्या मेंदूमध्ये कोणती कपॅसिटी असते, तर सुरुवातीला आपण जे वाचलेलं तो अर्थ त्या वाक्याच्या फुलस्टॉप पर्यंत ड्रॅग ऑन करण्याची एवढी शॉर्ट मेमरी आपल्याला असते, शॉर्ट टर्म मेमरी असते, आणि ती प्रत्येकाकडे असते, म्हणून आपल्याला वाचलेलं समजतं. पण आपण जर एक पॅरेग्राफ वाचायला लागलो तर पहिल्या वाक्यात काय लिहिलेलं हे समजत नाही, त्यावेळी शॉर्ट टर्म मेमरी वापर होत नाही. शॉर्ट टर्म मेमरी वर्क्स when you are reading a short sentence with commas and these things, and with a snap reading you can recall what you had read at the beginning of your रीडिंग. तुमचं वाचत असताना त्याच्या सुरुवातीला काय वाचलेलं आहे हे तुमच्या लक्षात राहतं. आणि असं जे शॉर्ट टर्म मेमरी असते, किंवा एखादी भावना जर आपल्याला जास्त प्रमाणात ती इलॅबोरेट करून सांगितली तर त्यातला इंटरेस्ट लगेच संपतो. म्हणून एनी शॉर्ट सॉन्ग इज प्रेझेंटली कन्सिडर्ड ॲज ए लिरिक. आणि ते नॉन नॅरेटिव्ह पोएम असते. नॅरेटिव्ह मध्ये काय असते की बाबा गोष्ट सांगितली जाते, नॅरेशन केलं जातं, डिस्क्रिप्शन केलं जातं, आणि याच्यामध्ये बोलणारी जी व्यक्ती असते ती एकच व्यक्ती असते. लिरिकच्या ह्या गोष्टी आहेत बघा, शॉर्ट असते, नॅरेटिव्ह नसते, आणि एकच माणूस सांगत असतो. तुमची मानसिक स्थिती काय किंवा तुमची विचार करण्याची काय परिस्थिती आहे या गोष्टीवर ही इथं जास्त फोकस केलेला असतो. सो एनी सॉन्ग, तेव्हा कोणतंही सॉन्ग जे शॉर्ट आहे,
जे नॅरेटिव्ह नाही किंवा गोष्ट सांगत नाही, सिंगल स्पीकर ज्याच्यामध्ये आहे त्याची मानसिकता किंवा त्याची विचार करण्याची पद्धती किंवा त्याच्या भावना ज्या कवितेमध्ये व्यक्त होतात त्या कवितेला लिरिक म्हटलं जातं ॲट प्रेझेंट. मीन्स इफ वी try to analyze, try to recall the songs which have sung at the beginning of our session, आपल्या सेशनच्या सुरुवातीला जी गाणी म्हटलं ती गाणी तुमच्या लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळी लक्षणं त्याच्यात आहेत. काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. That is a state, means it talks about the one feeling, one emotion, but expression is short one, brief one. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई. It is observation of that writer. त्या लेखकाचे ते ऑब्झर्वेशन आणि त्या ऑब्झर्वेशन पासून निर्माण झालेला हा विचार आहे. सो इफ यू ऑर दिस वृक्षवल्ली अम्हा सोय रे वनचरी, बट ए ब्युटिफुल थॉट, किती सुंदर विचार आहे. और फ्यू पोएम्स विच रिकॉल द मेमरी, पास्ट इन्सिडेंट, भूतकाळातले काही प्रसंग. म्हणजे या सगळ्या कवितांमध्ये आपल्याला ती एक स्टेट ऑफ माइंड किंवा ते एक विचार करण्याची पद्धती, एक भावना ही पूर्णपणे व्यक्त केली जाते. आता हे व्यक्त करत असताना इट इज डिफरंटली ऑर्गनाइज्ड बाय डिफरंट पीपल. अँड हेअर द आर्ट ऑफ रायटर, आर्ट ऑफ द क्वालिटी ऑफ द पोएट इज इन्वॉल्व्ड. म्हणजे शेक्सपियरनं लिहिलेली गाणी, तुकारामांनी लिहिलेले अभंग आजपर्यंत का आपल्यामध्ये आहेत? कारण का ते ज्या पद्धतीनं आपल्या समोर येतात त्यामध्ये ज्या भावना जशा उत्कटपणे व्यक्त केलेल्या आहेत तशा इतर कुणाला जमलेल्या नाहीत आणि त्या इंडिव्हिज्युअल पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडल्या जातात. सो लिरिक इज a state of mind or a process of thought or a feeling presented in a short poem. Because this poem may be a development of a mood. तुम्हाला आनंदाचा मूड आहे, हिरवे हिरवे गार गालीचे. That means it talks about the happy mood of the writer. or your state of feeling. हे छोटं असते पण ते छोटंच वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं. These brief expressions, these brief moods are expressed in a variety of ways by a poet. The organization is different and this organization is taken in consideration while assessing or while appreciating the poet. कवीचं अप्रिसिएशन करत असताना या गोष्टीचा आपण विचार करत असतो. So this word lyric, once we have talked about what is Bhavgit and we have understood, when we are going inside it, we have to understand what is lyric. आपल्याला lyric म्हणजे काय हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. How this word originated. So this word is developed from a Greek word named lyre. Not L-Y-R-E, not L-I-E-R, lyre. Those are different things. This lyre is a musical instrument, the person who gives you happiness. हे गाणं म्हणणाराशी रिलेटेड आहे. It is related with A.R. Rahman. And lyre, L-I-E-R, lyre is related with the lawyer, the person who talks lie. खोटं बोलणारा माणूस, lawyer. Liar is a singing person. His value is more in our life, in having happy moments in our life. So lyre is a musical instrument. जसं आपल्याकडं तंबोर आहे किंवा इतर काही म्युझिकल ढोल ताशा आहे, तशाच हे लायर हे एक
and this was tuntuna kind of thing when means our povadas are also sung to the accompaniment of a one single instrument, tuntuna असेल किंवा डफ असेल. So lyre is a kind of musical instrument, and from this lyre the lyric is evolved or derived. This word is derived. हा त्यातून काढलेला शब्द आहे. Now in Greek culture, song was divided in two parts. गाणं म्हणजे पहिली असं एक सॉन्ग आहे समजा. Song is divided in two types. One is lyric and second is choric. दुसरं काय आहे? Choric. एक आणि दोन. Lyric and choric. And I have told you about what is lyric and what is choric song. Lyric song is sung by one person, एकच माणूस म्हणतो. Here choric song is sung by many people. Okay. Even it is accompanied by musical instruments and even dancers. Even नर्तक सुद्धा इथं असतात. So such kind of is choric, and quite opposite to it, which is sung by a single person, is lyric. आता ह्या ज्या कविता आहेत, they were not written on one topic. They were means the songs were written in the praise of God. देवाच्या स्तुती, देवाला स्तुती सुमन वाहण्यासाठी याचा वापर केला जायचा. They were sung for inspiring soldiers to fight battles. युद्धभूमीमध्ये लढण्यासाठी त्यांना इन्स्पिरेशनल सुद्धा हे केली जाते. They were written in glorifying the heroes of the community. समाजातले जे हिरो होते त्यांच्याबद्दल बोलताना सुद्धा म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल अशी गाणी लिहिली जायची, त्याला बॅलड म्हटलं जायचं. Sometimes some deep thoughts about present state of living were also expressed. Those were called philosophic. आत्ताच्या वस्तुस्थितीबद्दल सुद्धा काही गाणी लिहिली जायची, त्याला फिलॉसॉफिकल म्हटलं जायचं. म्हणजे these songs were contemplative, चिंतनात्मक, फिलॉसॉफिकल, आध्यात्मिक किंवा लॉजिकली डेव्हलप होणारे, रिलिजियस, धार्मिक होते आणि नॅरेटिव्ह होते लाईक. आणि अशा प्रकारच्या सगळ्या ज्या कविता आहेत त्या लिरिक या प्रकारामध्ये मोडतात. आय थिंक यू हॅव फेअरली अंडरस्टूड व्हॉट इज मिनिंग, व्हॉट द टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी. आपण कोणता टॉपिक बघणार आहोत याच्याबद्दलची एक चांगली कल्पना तुम्हाला हे व्यवस्थितपणे ऐकलं असेल तर आली असेल. R.J. Rees is a critic and he gives definition, means to understand anything, तुम्हाला कोणतीही गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज अंडरस्टँडिंग डेफिनेशन ऑफ सच अ थिंग. कोणतीही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल, आपला ब्रेन काय करतो, पहिल्यांदा त्याची डेफिनेशन डिफाईन करायचा प्रयत्न करतो आणि ती डेफिनेशन डिफाईन केल्यानंतर आपल्याला ती गोष्ट समजू शकते. इफ वी डू नॉट डिफाईन एनिथिंग वी कॅनॉट अंडरस्टँड एनिथिंग. The first function of our imagination is to define the things, define the different forms, different parts which go on building up something. एखादी गोष्ट तयार होण्यासाठी जे वेगवेगळे घटक एकत्र येतात ते सगळे घटक आपल्याला पहिल्यांदा एकत्र करण्याचं, ते डिफरंट करण्याचे, ते सेपरेट करण्याचं कौशल्य आपल्या मेंदूकडे असतं. ते केल्याशिवाय पुढे होत नाही. आणि ते केल्यानंतर ते कसे एकत्र आलेले आहेत हे चिंतन करणं म्हणजे डिफाईन करणं. हाऊ ऑल these ideas, all these parts of certain thing are joined together. So R.J. Rees defines lyric as a short poem. पहिली गोष्ट तो काय म्हणतो, इट इज अ शॉर्ट पोएम अँड इट इज रिटन अबाउट ए फिलिंग. एखाद्या एकाच भावनेबद्दल लिहिली गेलेली. A feeling, not feelings. A short poem which is written about a feeling or an emotion. किंवा कशाबद्दल लिहिलेली, एखाद्या भावनेबद्दल लिहिलेली.
So anything, एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे these are feelings, and this is about one feeling of love. Then it is about an emotion. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे और वृक्षवल्ली अंभा सोयरे वनचरी. Single emotion, single idea is explained through this thing. There are several examples. So a short poem which talks about feelings, emotions and single idea. A short poem which talks about feelings, about an emotion and a single idea is called lyric. R.S. Rees याची एक छोटी सी ही व्याख्या है. And second definition is definition by, means mostly we understand definitions of anything through the dictionary. But where dictionaries, means where the popular forms are the mostly discussed things, there are many short definitions made by many people, maybe more appropriate than dictionary definition. Dictionary मध्ये वर्णन केलेल्या गोष्टीपेक्षा चांगल्या पद्धतीने सांगितलेली व्याख्या असेल म्हणून आपण काही लोकांच्या व्याख्या करतो. मीन्स पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ वर्ड्सवर्थ, ऑफ फिलिंग्स. म्हणजे पोएट्री इज ए स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्स. हे वर्ड्सवर्थनं केली का ती एक वेगळी आणि मनाला पटकन अट्रॅक्ट करणारी डेफिनेशन आहे. त्यामुळे तशा डेफिनेशन आपण बघतो. पण मोस्टली वी रेफर टू डिक्शनरी, पण आपण साधारणपणे डिक्शनरी रेफर करत असतो. सो इन ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये लिरिक असं म्हटलेलं आहे की लिरिक इज द नेम फॉर अ शॉर्ट पोएम. आता मगाच्या ह्याच्यामध्ये आलेलं हे शॉर्ट पोएमसाठी दिलेलं नाव आहे. ओके. युजली this poem is divided in the forms of stanzas. कशामध्ये डिवाइड केलेली जाते? स्टांजाज मध्ये डिवाइड केली जाते. and directly expressing poet's own thoughts or sentiments. काय व्यक्त करते? poet's own thoughts or sentiments, त्याच्या भावना व्यक्त करते. so this is the thing, sum total of our discussion so far is, आतापर्यंत केलेल्या चर्चेचा एक अर्थ असा होतो की ऑल दिस पोएम्स आर एक्सप्रेशन्स ऑफ पोएट्स ओन थॉट्स और सेंटिमेंट्स. नाउ व्हाट आर द कॅरेक्टरिस्टिक क्वालिटीज ऑफ लिरिक? आता लिरिक या प्रकाराची लक्षणं काय आहेत? कारण का वेन यू आर प्रिपेअरिंग फॉर एक्झामिनेशन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ लिसनिंग दिस लेक्चर, तुम्ही हे जे लेक्चर ऐकायला लागलाय त्याचा उद्दिष्टच मुळात एवढा आहे की यू मस्ट बी एबल टू प्रोड्यूस अन आन्सर इन आन्सर सेट. उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. सो लिरिक, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स? मग ते लिहित असताना त्याच्या लक्षणामध्ये काय लिहायचं आहे? लिरिक टॉक्स अबाउट पर्सनल इमोशन ऑर सेंटिमेंट. लिरिक कशाबद्दल बोलतं? आपल्या व्यक्तिगत भावना किंवा व्यक्तिगत अनुभव जो आहे त्या अनुभवाबद्दल ते बोलत असतं. अँड मोस्टली इट टॉक्स अबाउट सिंगल इमोशन. एकाच भावनेबद्दल ते बोललं जातं. देर इज नो मिक्सचर ऑफ मेनी थिंग. सपोज यू आर सॅड, यू आर हॅपी, यू आर कंटेम्प्लेटिव्ह, डिफरंट काइंड ऑफ इमोशन्स यू आर फिलिंग. वेगवेगळे इमोशन्स तुम्ही फील करत आहात. ह्या सगळ्याच एकत्र मिळून हे नसते, एकच भावना असते. म्हणजे वेन यू आर सिंगिंग ए सॉन्ग, एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे, आय डोंट रिमेंबर दिस सॉन्ग, बट त्याच्यामध्ये एकच त्या मुलीचं वर्णन करणारी, तिच्याबद्दलची असणारी जे सिंगल फिलिंग्स आहेत, भावना आहेत, ती भावना ह्याच्यामध्ये व्यक्त केली जाते. याच भावनेमध्ये ट्रॅजिक मिक्स केलं जात नाही.
ओके, इट मे बी नॉट ओनली सिंगल इमोशन, देअर मे बी सिंगल थॉट, एकच विचार असेल. तो विचार डेव्हलप केला जायचे 10-8 ओळीमध्ये, 1-2-3 स्टांजामध्ये एकच विचार, एकच थॉट 1-2-3 स्टेपमध्ये, 3 व्हर्सेसमध्ये डेव्हलप केला जाईल. त्याचं एक कन्क्लुजन काढलं जात असेल. काय काढलं जात असेल? कन्क्लुजन काढलं जात असेल. आणि हे कन्क्लुजन काढलं, ते जी कविता आहे ते लिरिक होऊ शकतं. म्हणजे एकच थॉट, 50 विचार नाहीत. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. पहिल्यांदा तू विचार, दुनिया का जग निर्माण केलंस? पुन्हा तो प्रश्न करतो की काहे बनाए तूने माती के पुतले, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. लगेच पुन्हा त्याच अर्थाचा, म्हणजे एकच आयडिया डेव्हलप करून, एकच विचार डेव्हलप करून लिरिकमध्ये पुढे नेला जातो. आणि हे त्याचं लक्षण आहे. आणि हे विचार किंवा ही भावना ही उत्कटतेने त्याच्यामध्ये व्यक्त केली जाते. फिलिंग्स और थॉट which are described in the poem, in the lyric, are prominent. They are, means these are not poultry, these are not side businesses. It is main function of prominently expressing that thought. म्हणजे काळ्या मातीत मातीत ती पण चालते. एम्पॅथेटिकली एखाद्या गरीब कुटुंबाचा जो संघर्ष आहे, त्या संघर्षाशी एक म्हणजे एकनिष्ठ होऊन, एकाग्र होऊन ती भावना या गाण्याच्या माध्यमातून जाते ना. काटा पायात खुचते रख, हे जे तिची भावना, पॅथोची भावना आहे, ती त्याला प्रॉमिनन्स देण्याचा प्रयत्न केला. शब्द जे मांडलेले आहेत त्या शब्दांच्या माध्यमातून ही एक भावना उत्कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काय म्हणतोय ते तुम्ही अशी वेगवेगळी गाणी ऐकून ते आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा. देन यू विल अंडरस्टँड व्हॉट इज लिरिक. म्हणजे हे त्याचं जे लक्षण आहे ते लक्षण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. नाव सेकंड थिंग, लिरिक इज अ सॉन्ग. पहिली गोष्ट, लिरिक म्हणजे गाणं. आता गाणं कसं असते? सॉन्ग इज मेलोडियस, सॉन्ग इज स्वीट. स्वीट म्हणजे मेलोडियस. इट इज लाईक जिलेबी, जिलेबी सारखं असते. नाव व्हेन एनी रिदमिक थिंग बिकम्स स्वीट, इट हॅज टू बी म्युझिकल. तिला म्युझिकल असायला पाहिजे, तर ती सुंदर किंवा मेलोडियस होऊ शकते. त्याचा जो मेलोनेस, त्याच्यातला परिपक्वपणा, त्याचा जो गोडवा आहे, तो गोडवा त्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमुळे येतो. मग त्याची जे रिदम आहे तो रिदम त्या कवितेमध्ये असतो. सो इट इज म्युझिकल. डिफरंट काइंड्स ऑफ टेक्निक्स आर युज्ड बाय द रायटर टू प्रोड्यूस म्युझिकल एक्सपिरियन्स. When you listen, काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते, जग बनलेली. That rhythm, this music, melody is in the words, in the combination of words, in organization of words. त्या शब्दांचं जे कॉम्बिनेशन आहे, मिश्रण आहे, त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये ते म्युझिक आहे. हे म्युझिक क्रिएट करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स वापरले जातात. अलिट्रेशन वापरलं जातं. सो व्हॉट इज अलिट्रेशन? अलिट्रेशन मीन्स रिपिटेशन ऑफ वन साऊंड. एकच आवाज असेल, एकच अक्षर असेल, प प प प, त्याचं रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याला अलिट्रेशन म्हणतात. देर इज रिपिटेशन. एखादा शब्द रिपीट केला जातो. ओनॅमोटोपोइया म्हणजे आवाज आणि त्याचा उच्चार, आवाज आणि शब्द याच्यामधली एक सांगड जोडण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला असतो. राहीम असते, यमक असते. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून कविता तयार होते.
त्याशिवाय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, त्यामध्ये बघा व या शब्दाचा रिपिटेशन आहे, त्याला अलिट्रेशन म्हणतात. काही आता अलीकडं ते एक गाणं आहे पेडी पिक्चर मधलं, ज्याचं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये येते, आय कॅनॉट रिकॉल इट नाव, मला ते आता आठवेना, मला आठवलं तर मी म्हणतो. त्याचा जो एक शब्द आहे तो पुन्हा पुन्हा म्हटलेला आहे की त्याच्यामुळे त्याची म्युझिकॅलिटी वाढवायचा प्रयत्न केला जातो. आणि हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात. आता ही जी सिंगिंग ॲबिलिटी, सिंगिंग जे आहे किंवा मेलडी जी आहे, इट इज ट्रू अबाउट ओल्ड सॉंग्स, हे जुन्या गाण्यांच्या बद्दल. पण आत्ताचे जे लिरिक्स आहेत ते अगदीच ऐकता येण्यासारखे किंवा ते गाता येण्यासारखे असे नाहीत. त्याच्यामध्ये एक काही वेळ त्यांच्यामध्ये एक म्युझिकॅलिटी असते, काही वेळ नसते. म्युझिकॅलिटी असते म्हणजे त्याच्यामध्ये रिपिटेशन असतं, ते उच्चारताना फास्ट म्हटलं जातं, पण ते पुन्हा इट कॅनॉट बी कंपोज्ड ॲज ए सॉन्ग. म्हणजे जसं रेड रेड रोज, रेड रेड रोज नावाची एक कविता आहे कुणाची, रॉबर्ट बर्न्स. ही प्रेमाबद्दल म्हटलेली, माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज. पण ही कविता गाण्यात म्हणता येत नाही, पण त्याची जी म्युझिकॅलिटी आहे ती आहे. ही एक वेगळ्या प्रकारची म्युझिकॅलिटी सुद्धा सॉंगला असते किंवा लिरिकला असते. म्हणजे लिरिक नॉट एक्सक्लुसिव्हली अ सॉंग विच कॅन बी संग. एखादं ऐकता येतं असंच गाणं म्हणजे लिरिक नव्हे, तर दिस लिरिक मे बी डिफरंट काइंड ऑफ थिंग. इट कॅन हॅव म्युझिकॅलिटी बट नॉट मेलोडी. त्याच्यात म्युझिकॅलिटी असेल परंतु त्याच्यात मेलोडी नसेल. हे एक कवितेचं दुसरं लक्षण आहे. रॉबर्ट बर्न्स पोएम इज कोटेड, माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज दॅट इज न्यूली स्प्रंग इन जून. हे माझं प्रेम म्हणजे लाल लाल गुलाब आहे की जे जून महिन्यामध्ये जन्माला आलं. ओ माय लव्ह इज लाईक अ मेलोडी दॅट स्वीटली प्लेड इन जून. आणि माझं प्रेम म्हणजे एक सुंदर म्हटलेलं गाणं आहे जे जून महिन्यामध्ये म्हटलं जातं. तर जून महिना आणि मे महिना हे उन्हाळ्याशी रिलेटेड आहेत आणि उन्हाळा हा तिथं आनंदाचा कालावधी असतो. तर सो द म्युझिक ऑफ द सॉंग इज सिम्पल, इट इज फुल ऑफ रिदम. एक चांगला क्रिटिक असं म्हणतो की चांगलं भावगीत हे ऐकणाऱ्याच्या आठवणी स्मरणामध्ये कायम गुणगुणत असतं, कायम तिथं त्याचं नृत्य चाललेलं असतं. अ गुड लिरिक सिंग्स अँड डान्सेस इन द रीडर्स ब्रेन. चांगलं गाणं वाचकाच्या डोक्यामध्ये कायम झुंझुन 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 किंवा गुणगुणत असतं. थर्ड कॅरेक्टरिस्टिक क्वालिटी ऑफ लिरिक इज its liveliness and freshness. You see, the mood of lyric may be sad, may be happy. एक कुठल्याही गाण्याचा सॅड मूड असू शकतो किंवा हॅपी मूड असू शकतो. आय वुड लाईक टू आस्क यू वन क्वेश्चन. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणजे समजा तुम्ही नटसम्राट हे नाटक चित्रपट बघून आला, तर नटसम्राट चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला काय होतो? आनंद होतो ना. पण नटसम्राट चित्रपटामध्ये बेलवलकरांच्या जीवनाची शोकांतिक आहे ना, म्हणजे त्यातले प्रसंग कसे आहेत? दुःखदायक आहेत. पण दुःखदायक प्रसंग बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला आनंद होतो. Our happiest songs are those songs which tell the saddest story. आपले आनंद देणारे गाणी कोणते आहेत की ज्याच्यामध्ये दुःखदायक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे एखादी दुःख देणारी, दुःखाचं वर्णन करणारी एखादी गोष्ट वाचली तर त्यांना आपल्याला दुःख होत नाही, तर त्यांना आपल्याला आनंद होतो. एक मूड क्रिएट होतो आणि तो मूड आपल्याला आनंद देतो. सो इवन दो लिरिक इज सॅड, it makes us fresh, it makes us alive.
ए सॅड अँड डिप्रेस्ड पर्सन, एखादा माणूस अगदीच सॅड आहे, दुःखी आहे आणि तो डिप्रेस झालेला आहे, असा माणूस काय करतो? ही इज, इट मेक्स यू हॅपी. When you listen a sad song, you feel like you are woken up from a long sleep. अगदी दीर्घकाळाच्या झोपेनंतर तुम्ही उठलेले आहात, जागे झाले आहात असं तुम्हाला वाटतं. You feel the pleasantness of प्लेझंटनेस. ते एक जुनं दादा कोंडकेच्या ह्याच्यात एक गाणं आहे, चल र शिरपा देवाची कृपा झाली औंदा छान र छान, गाव मोठवरच गान. वेन दिस सॉन्ग इज संग, ए काइंड ऑफ फ्रेशनेस इज बिल्टअप. एक प्रकारचा फ्रेशनेस बिल्टअप होतो, एक प्लीझंट ॲटमॉस्फिअर तयार होतं. अशी बरीचशी गाणी आहेत की ज्याच्यामधून आपल्याला या गोष्टी, म्हणजे when you listen a lyric, a live fresh atmosphere is created. Now if we talk about themes of lyric, love is its popular theme, but on all kinds of themes the lyrics are written. रेड रेड रोज ही प्रेमावरची गोष्ट आहे, कविता आहे, लिरिक आहे. देन दिस शी वॉक्स इन ब्युटी ऑफ लॉर्ड बायरन, ही सुद्धा अशीच कविता आहे, प्रेमावरची कविता आहे. बट लव्ह फॉर नेचर, लव्ह फॉर गॉड, लव्ह फॉर डेथ, ही सुद्धा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिळतात. तुम्हाला हजारो उदाहरणं याची फार पूर्वीपासून दिसतील, आजही दिसतील. वर्ड्सवर्थ टू अ बटरफ्लाय ही एक कविता आहे, बटरफ्लायच्या नावाने लिहिली. ऑन हिज ब्लाइंडनेस ही जॉन मिल्टनची कविता आहे. ऑन हिज ब्लाइंडनेस या कवितेच्या माध्यमातून देवावर असणारी श्रद्धा, म्हणजे आंधळा झालो तरी सुद्धा माझी देव साथ सोडणार नाही या प्रकारची जी एक श्रद्धा होती, ती श्रद्धा याच्यातून व्यक्त होताना दिसते. दे ऑल्सो सर्व हू ओनली स्टँड अँड वेट, जे फक्त वाट बघतात आणि एका ठिकाणी खंबीर उभा राहतात, ते सुद्धा सेवा करत असतात. अशा प्रकारची एक उत्कट भावना या कवितामधून आपल्याला पाहायला मिळते. जर थीम वाईज विचार केला तर वेगवेगळ्या थीम्स आहेत, डेथ, वॉर, फिअर, दीज आर थीम्स अँड यू कॅन ऍड ॲज मेनी ॲज पॉसिबल. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्ही मनात विषय आणला आणि त्याच्यावर आनंदी मूड जनरेट करणारं छोटं गाणं म्हणता येण्यासारखं गाणं एखादी कविता लिहिली तर ते लिरिक होतं. त्यामुळं this kind of thing you can add. Fourth characteristic feature of the lyric, चौथं जे लिरिकचं हे आहे, it is the shortest and simplest poem. It is short, this we have seen, and in that short time all feelings are expressed. There is joy, there is love, there is sorrow, there is favor, there is inspiration, there is battle cry, everything is there. When you run any music list, just try to identify. एखादी म्युझिक लिस्ट तुम्ही रन केली तर हे आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा की त्यातलं काय काय आहे. यू सी, लिसनिंग म्युझिक इज लर्निंग. एखादं गाणं ऐकणं म्हणजे एक शिक्षण आहे. when you are, sometimes you have a certain kind of, your heart is overwhelmed, तुम्हाला काही वेळ तुमचं हृदय भरून आल्यासारखं वाटतं. म्हणजे त्या कवितेमधून जो अर्थ सांगितला जातो तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल्यासारखा वाटतो. मीन्स डायरेक्ट कनेक्ट इज एस्टॅब्लिश्ड बिटवीन टू पीपल, द लिसनर अँड अ सिंगर. म्हणणारा आणि ऐकणारा याच्यामध्ये डायरेक्ट नातं निर्माण होतं. आता हे सगळं बरं आहे हो, किती साधं असतं, छोटं असतं, पण लिहिता प्रत्येकाला येत नाही ना. इफ यू वॉन्ट टू राईट अ लिरिक, इट इज डिफिकल्ट. You see, writing a simple song is a difficult thing. Writing complex song, a thoughtful song, writing a thoughtful poem is simple because you can do gymnastic with words.
when you are writing a thoughtful song, a thoughtful poem. But when you want to write a small poem, it becomes difficult. Okay. Now another one quality means it is difficult to express these deep thoughts writing a short musical poem. Another one thing which is very much attached, very much refers when we are listening a song. एखादं चांगलं गाणं ऐकत असताना आपले ते गाणं एका गोष्टीला रेफर करतं, ते म्हणजे सिन्सिअरिटी ऑफ ए पर्सन who writes. So these songs are always sincere songs. These songs are always sincere songs, and afterwards they express it. Okay. So when means the emotions expressed in the poem of sonnets of Shakespeareच्या sonnets मधले इमोशन्स का पॉप्युलर झाले? कारण दे अपिअर टू बी सिन्सिअर, त्या वास्तव आहेत असं वाटतं. म्हणजे सिन्सिअरिटी जर त्याच्यामध्ये नसेल तर ते अपील करणार नाही ना. बघा, एक गाणं ऐकलं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, आणि आता वातावरणाच्या एवढ्या अधपतनानंतर किंवा एवढ्या डिग्रेडेशन नंतर ही जी ह्याच्यातली जी भावना तुकारामांनी व्यक्त केलेली आहे, ती भावना आपल्याला पटकन वाटते ना, ती सिन्सिअर आहे. किंवा इवन ते रागामध्ये विठ्ठलाला माराव्या पैजारा चार असं ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी सुद्धा लिहिणारा माणूस तिथं सिन्सिअर आहे हे आपल्याला दिसतं. आणि ही सिन्सिअरिटी हे तर त्या लिरिक्सची क्वालिटी आहे ना. सो लिरिक्स एक्सप्रेस इमोशन्स, बट इमोशन्स थ्रू एन इंटेलेक्च्युअल वे. जॉन डनचे जे सगळी गाणी आहेत ही याच ह्याच्यामध्ये, मेटाफिजिकल पोएट्स, त्याची जी कन्सेप्ट्स आहेत ही याच पद्धतीनं रिप्रोड्यूस केलेली आहेत. आणि ही जी बुद्धी आणि भावना याचं जे मिश्रण आहे त्याला रीज नावाचा क्रिटिक म्हणतो, दीज सॉंग्स आर सेरेब्रल. कोणतं गाणं सेरेब्रल आहे? इन विच देअर इज इमोशन अँड इंटेलिजन्स. ह्या दोन भावना जिथं आहेत त्याला सेरेब्रल म्हणतात किंवा इंटेलेक्च्युअल सॉंग म्हटलं जातं. 6वं आणि शेवटचं जे लक्षण आहे ते लक्षण म्हणजे लिरिक इज ए सब्जेक्टिव्ह पोएम. नाउ व्हॉट इज सब्जेक्टिव्ह अँड व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह? सब्जेक्टिव्ह मीन्स यू आर ए सब्जेक्ट, तुम्ही एक वस्तू आहात, ठीक आहे, और यू आर एन ऑब्जेक्ट. And how do you feel about particular thing? You write in a form of a poem. माझ्याबद्दल तुमची भावना काय? तुम्हाला मी एक शिक्षक वाटत असेल, चांगला शिक्षक असं वाटत असेल. एखाद्याचं तसं मत नसेल, त्याचं मत असेल की हा शिक्षक चांगला नाही, त्याचा अनुभव वेगळा असेल. म्हणजे हे जे माझ्याबद्दलची जी दोन मतं आहेत ती सब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे ते तुमचं मत आहे, ते त्याचं मत आहे. सो लिरिक इज ए सब्जेक्टिव्ह पोएम. त्याच्यामध्ये एक मत व्यक्त केलं जातं, ते म्हणजे ते त्याचं मत असते. पोएट एक्सप्रेसेस हिज इमोशन्स अँड हिज एक्सपिरियन्सेस. माय हार्ट लिप्स अप वेन आय सी रेनबो इन द स्काय. मी ज्यावेळी आकाशामध्ये इंद्रधनुष्य बघतो त्यावेळी माझं हृदय नाचायला लागतं. दिस इज पर्सनल. कुणाला इंद्रधनुष्य बघून कदाचित तसं वाटतही नसेल. सो द इमोशन्स विच आर एक्सप्रेस्ड इन द पोएम आर सब्जेक्टिव्ह पोएम्स. सो दीज पोएम्स आर पर्सनल. फर्स्ट थिंग इज दे आर पर्सनल. हायली पर्सनल इमोशन्स आर expressed. Poet talks about his emotions and his experiences of other persons in imaginative way. Suppose I or Wordsworth, एक सॉलिटरी रिपर नावाची एक कविता घ्या. सॉलिटरी रिपर ही वर्ड्सवर्थनं लिहिलेली कविता आहे. तर एक डोंगरावर गवत कापणारी रिपर
म्हणजे गवत उन्हाळ्यामध्ये गवत कापत असते आणि त्याच्या पेंड्या करत असते का जनावरांना घालायसाठी, आणि ते गवत कापताना ती गाणं म्हणते, आणि ते गाणं म्हणत असताना एक व्यक्ती तिच्या बाजूने जाते, ती असते वर्ड्सवर्थ, आणि हा वर्ड्सवर्थ या व्यक्तीचा अनुभव सॉलिटरी रिपर या गाण्यामध्ये व्यक्त करतो. अशाला सुद्धा लिरिक म्हणतात. म्हणजे इमॅजिनेटिव्ह पोएट हॅज power to an imagination to identify himself with the others experience. दुसऱ्याच्या अनुभवाशी आयडेंटिफाय करण्याचं कौशल्य कवीकडे असतं. तो आयडेंटिफाय करतो आणि त्याच्या भावनेत, आणि अशी जी भावना असते त्याला एम्पथी म्हणतात. अशा गोष्टीला काय म्हणतात? एम्पथी म्हणतात. तर ही एम्पथी वर्ड्सवर्थची आहे, आणि त्याच्या त्या सॉलिटरी रिपरमध्ये म्हणजे काही वेळ स्वतःच्या भावना व्यक्त केल्या जातात, तर काही वेळ दुसऱ्याच्या भावना उत्कटपणे त्याला जाणवतात आणि त्या आपल्या म्हणून तो व्यक्त करतो. आणि ज्यावेळी आपण ही कविता वाचतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की हा कवीचा अनुभव आहे, हा कवीचा अनुभव आहे, आणि म्हणून ते आपल्याला अपील करत असते. स्ट्रक्चर ऑफ लिरिक. आता लिरिकचं स्ट्रक्चर काय असते? आता इट डिपेंड्स ऑन डिफरंट टाइप्स, बट जनरली हे 3 पार्टमध्ये डिवाइड होतं. इट इज डिवायडेड इन 3 पार्ट्स. पहिल्यामध्ये एक मूड सेट केलं, 3 मूड्स, त्याच्यामध्ये 3 मूड्स असतात. पहिल्या पार्टमध्ये इमोशनल स्टिम्युलस दिला जातो, भावनिक प्रेरणा, म्हणजे तुम्हाला भावनिक दृष्ट्या पुश केलं जातं की हे या दिशेने आपण विचार करायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये मेजर त्याच्यामध्ये जो विचार आहे तो डेव्हलप केला जातो. मेजर थॉट अँड इमोशन्स विच आर पार्ट ऑफ दॅट पोएम आर डिस्कस्ड. आणि तो शेवटच्या भागामध्ये तो काय विचार आहे तो थॉटच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येत असतो. अशा पद्धतीनं ही कविता, हा लिरिक, हा फॉर्म आपल्या समोर येतो. आता ह्याच्यामध्ये काही टाईप्स आहेत, लिरिकचे टाईप्स आहेत. एक सॉनेट टाईप आहे, सुनीत हा एक प्रकार आहे जो आपण पुन्हा अभ्यास करणार आहोत. सुनीत हा 14 ओळीचा प्रकार आहे. हे इटालियन सुनीत आहे, इटालियन सॉनेट आहे, आणि इंग्लिश सॉनेट आहे. त्याच्यात 2 प्रकार आहेत, एक इटालियन सॉनेट आणि एक इंग्लिश सॉनेट. दोन्हीलाही 14च लाईन आहेत. याच्यामध्ये ऑक्टेव आणि सेसेट असतं, आणि याच्यामध्ये पहिलं ऑक्टेव हे 12 ओळीचं असते आणि सेसेट हे 2 ओळीचं असते. असं हे फरक आहे, म्हणजे तो आपण त्या भागाचा अभ्यास करत असताना बघू. त्यानंतर बॅलॅड असतो. बॅलॅड ॲज वी कॅन ट्रान्सलेट इट इन मराठी ॲज अ पोवाडा. बॅलॅड म्हणजे पोवाडा. ओके. तर पोवाडा हा एक नॅरेटिव्ह स्टोरी आहे, नॅरेटिव्ह पोएम आहे. त्याच्यामध्ये प्रेमाची गोष्ट असते, युद्धाची गोष्ट असते, किंवा मृत्यूची गोष्ट असते, किंवा काही सुपरनॅचरल गोष्टीची गोष्ट असते. द राईम ऑफ एन्शियंट मरीनर इज about 2 dead soldiers, is about war. म्हणजे प्रेमाबद्दल असते गोष्ट असतं, हे असतात, किंवा रिव्हेंज बद्दल असतात. हा बॅलॅड फॉर्म झाला. आता काही वेळ एखाद्या गोष्टीचं कौतुक करणारी कविता लिहिली असते, त्याला ओड म्हणतात. आणि ह्या ओड 2 प्रकारच्या असतात, पिंडारिक अँड होरेशियन. त्यानंतर इलिजी असते. इलिजी इज अ पोएम रिटन इन द मेमरी ऑफ डेड पर्सन. मृत माणसाच्या आठवणी स्मरणार्थ लिहिलेली कविता, डेथ ऑफ समवन. आणि पुन्हा सॉन्ग असतं. सॉन्ग इज अ शॉर्ट म्युझिकल पोएम, छोटी गाण्यात म्हणता येण्यासारखी कविता. ओके. तर अशा प्रकारे वी हॅव कन्सिडर्ड लिरिक ॲज अ फॉर्म.